खाय त्यांचे उष्टावळे, करते नामाचे चिंतन, घडे कानोबाचे ध्यान। आली द्यावी डाई, धावे बळत्या मागे गाये। आले द्यावे डाई, धावे वळत्या मागे गाई, करते नामाचे चिंतन, घडी कानोबाचे ध्यान। एके ठाये काला, एके ठाये काला, तुका म्हणे भाविकाला, करते नामाचे चिंतन, घडी कानोबाचे ध्यान। तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं, नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो चंद्रभागा नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा कर पांडुरंगा कर पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजे सद्गुरु दास तुका, योऽन्त प्रविशं मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्खिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यंशस्तचरणश्रवणत्वगाधीन् प्राणा, नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सरस्वती माते द्यावी मज स्मृते, येतो काकुळते तुझ लागे, आपुल्या बाळाचे धरी हाती, नकरी फजिते जना माझी। जोडोन या करपायी चरणी ठेवितो माथा, तुका विनवे पंढरीनाथा, रंगे रंगवावे रंग कथा, पूर्वे मनोरथा माये बापा। आइये हनुमंत विराजिये, कथा करू अनुमते सार, प्रेम सहित गद्दे धरू, पधारिये पवन कुमार चले आओ जी। पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी का लाला
भक्ती भक्त भगवंत चतुनाम वपुये उनके पदवंदन करो नासत विज्ञाने प्रभु के चरणों में सदा पुनि पुनित करहूँ प्रणाम कहो तुझे बोलो नहीं मेरे प्रियोतम श्याम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कारो आता माझ्या मागे सर्वांनी म्हणा जेवढे बसलेत तेवढ्यांनी वसुदेव सुतं देवं वसुदेव सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णं वंदे जगद्गुरुं विठ्ठल 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काय कळा ऐसे दे प्रेम काय कळा माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काय कळा ऐसे देई प्रेम काय कळा माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काय कळा ऐसे दे प्रेम काय कळा माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी ते नामाचे चिंतन गडे कानोबाचे ध्यान धावे वळत्या मागे गाई करते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू कलशस्थानी शोभणारे संत संत श्री श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून भगवान कृष्ण परमात्म्याचं भक्तावर असणारं प्रेम प्रतिपादन करतात अगदी प्रेमाची परीकाष्ठा सांगतात जी गोष्ट घडू नये ती सांगतात ते म्हणतात पाह ती गोवळी पाहिलं तर गवळी लोक पाहिलं तर पाहणं वेगळं आणि होऊन पाहणं वेगळं पाहिले पाही परतोनी हा जो शब्द आहे ना तू बघितला ना बाई त्याला तर पुन्हा पुन्हा पहा असा शब्द पहा तसं पाहता गोवळी पाहिलं तर आपण सहज व्यवहारात शब्द वापरतो अहो पाहिलं तर काय आहे त्याच्याकडे पण केवढा चालतो रस्त्याने पाहिलं तर
म्हणजे पाहता. अहो पाहिलं तर काय गवळी लोक ते, पण खाय त्यांची उष्टावळी. उष्टावळी खाल्ली, उष्टावळी. त्यांच्या मुखातला ग्रास प्राशन गेला. किती प्रेम असावं भगवंताचं भक्तावर. अद्भुत प्रेम भक्ताचे, भक्ताचेही भगवंतावर आणि भगवंताचे सुद्धा भक्तावर. किती प्रेम करत असतील माझी माऊली. जी जगाची माय, जो बाप अकलकोट ब्रह्मांड चालक असणारा परमात्मा, आणि तो भक्तांचं उष्ट खातो. का खातो? कारण त्याची गोष्ट अशी आहे, त्याला या जगतामध्ये त्याला लक्ष्मी माता सुद्धा एवढी आवडत नाही, पुत्र बलराम दादा सुद्धा एवढा आवडत नाही. एवढा आवडतो तो भक्त. अगदी हृदयात स्थान देणार तिथे तो भगवंत त्याला ठेवतो. म्हणे काय करतात ते? करती नामाचे, हो माझं सतत नामाचं चिंतन करतात. सततम कीर्तयन्तो माम यतंतच्च दृढव्रता, सदा नाम घोष करू हरिकथा. सतत भगवंताचं चिंतन करणारे ते गवळी लोक. आणि परमात्मा म्हणतो, जो भगवंत असा आहे या विश्वामध्ये फक्त तो एकटाच विजेता आहे. दुसरं त्याच्या पुढे जय मिळवणारा अजून यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रवा नितिर्मितिर मम. जिथे भगवंत तिथे विजय. विजय श्रीयेचे पाठी एकची वैसे. तेवढा एकच आहे ज्ञानोबा सांगतात. बाकी त्याच्या पुढे त्याच्यावर विजय मिळवणारा कोणीही नाही. पण काय करतो भक्तासाठी? आली द्यावी, हो आली द्यावी डाई आणि धावे वळत्या मागे गाई. अहो त्यांचा राज देतो माझा पांडुरंग परमात्मा. खेळामध्ये डाव देतो, डाव. आणि काय सुंदर भगवंताचं प्रेम असेल त्या भक्तांवर. ते म्हणतात असे जर भाविक असतील तर तुकोबाराय सांगतात, या भाविकांना निश्चित काला मिळल्याशिवाय राहणार. सरळ सरळ अर्थाचा अभंग आहे. बोलता बोलता पाठ होईल तुमचा. माझ्याकडून सुरुवात करताना पाहता गवळणी हा शब्द सुटला. का सुटला सांगतो. आत्ताच माझं कीर्तन इथे होतं काल्याचं, आणि त्या ठिकाणी मी घेतलं होतं पाहती गवळणी आणि तवती पालती दुधानी. आता आमचे विश्वनाथ बाबा म्हणे महाराज अजून वेगळा घ्या. आणि अगदी घरीच वेळेवर आत्ता घेतला. चला पाहती ना, आता पाहता. काही फरक पडत नाही. पाहती काय आणि पाहता काय. प्रेम करणाऱ्या गवळणी काय आणि गोपाळ काय, आहे की नाही. सुंदर चिंतन या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रयत्न करू, कारण आपल्याकडे वेळ थोडा आहे आणि बाकीच्या गोष्टी जास्त आहेत. काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वाने त्यामध्ये अनेक लोकांचे आभार व्यक्त करावे लागतात. कारण हा खेळ नव्हे कल्याचा. म्हणून या मेळ मेळवेळा या ठिकाणी तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गदारोळी आनंदे. एकटा मनुष्य काहीच करू शकत नाही. इथे शास्त्रकार सांगतात 4 प्रकारचे लोक असतात. वैदिको वर्णमिच्छन्ति. वैदिक लोक वर्ण पाहतात, महाराज कोणत्या वर्णाचे आहेत. अर्थमिच्छन्ति पंडिताः. अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न पंडित लोक करतात. गायको स्वरमिच्छन्ति. गायक लोक स्वर बघतात. आणि टाळघोषी इतरे जनः. हे बाकीचे लोक टाळघोषामध्ये रम्मान होतात. शास्त्र आहे तसं आमच्या ज्ञानोबाराय सरळ सरळ उघड उघड करतात. कोणते? गाते पाते श्रोते चतुर विनोदी दूषिते सोमभावी, हो सकळासी येथे. एक नाही, हो या सकळा ते विनवणे. इथे सकळासी येथे आहे, हो खटनट यावे शुद्ध होनिया. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर अधिकरोनी वेशाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर
आधी करोनी वेशाही वेशाही. हो, इथे कोणाला अधिकार नाही असं नाही, सर्वांना अधिकार, भगवंतापर्यंत पोहोचण्याचा अधिकार सर्वांना. पण मार्ग वेगवेगळे, काही कर्म मार्गाने जातात, काही ज्ञान मार्गाने जातात, काही भक्ती मार्गाने जातात, परंतु जातात निश्चित त्याच्यापर्यंत. शुद्ध भाव असणं गरजेचं आहे. भगवान उदार आहे. वा वा वा. आमच्या हेमंत बाबा ज्या वेळेस मृदुंगासाठी खाली बसले ना, मला असं वाटत होतं बाबांना माईक लावायला पाहिजे होता. कारण जिथे जिथे माझी कीर्तनं होतात ना, तिथे बाबा म्हणतात ना, एवढा आनंद घेतात म्हणण्याचा खूप. असो, हा खेळ नव्हे एकल्याचं, मला हे सांगायचं. इथे चला, मी एकटा माधव महाराज उभा राहून चालणार नाही. इथे वक्त्यांची गरज आहे तर श्रोत्यांची आहे. इथे गायकांची गरज आहे तर इथे गायकांचं गायन ऐकणाऱ्यांची गरज आहे. इथे टाळ वाजवणाऱ्यांची गरज आहे, पण ते टाळ ऐकणाऱ्यांची गरज आहे. इथे कीर्तन सांगणारा जरी माधव महाराज असेल, जर तुम्ही नसाल तर माझ्या कीर्तनाला काही महत्त्व नाही आहे. आणि मी भगवान श्रीकृष्णाने एक माणसापुढे सांगायला आपलं असं इदम देना तपस्काय न भक्ता ऐकताची सेवी तयाची झाड जरी हो अर्थभूता द्यावे. हो, एकट्याला देऊ नये माणसाने. पण जर त्याच्या ठिकाणी अर्थता असेल मग तो कोणीही असो, आधी करूनी इथे सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे हा गेल्या 7 दिवसापासून संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा आणि 7 दिवसापासून चालणारा हा नामयज्ञ सोहळ्याचा आनंद आपल्या अख्ख्या गावाने घेतला. अगदी पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत गावाचेच माणसं आहेत. सुरुवात केली अमोल दादांनी आणि शेवट करतो आता माधव दादा. आमच्या सत्यात दुसरी कोणी नाही. कारण गावात एवढे कीर्तनकार आहेत पांडुभाऊ, तुम्हाला सांगतो. शेवटी 8 दिवस पूर्ण झाल्यानंतर 2-3 कीर्तनकार मारायला येतील. आम्हाला कीर्तनकार नाही दिलं. एवढे कीर्तनकार, जिकडे पाहावं तिकडे कीर्तनकार, जिकडे पाहावं तिकडे गायक, जिकडे पाहावं तिकडे मृदुंगाचार्य. आमच्याकडे आता 50 पोरं तयार होत आहेत मृदुंगाचार्य. काय इथे काय आनंदाला काय हा सुख सोहळा. हो, नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती घोडा. म्हणून आलास या आपुलिया चाडा आमच्या प्रेमा खातीर भगवंत. गेल्या या महाराष्ट्रामध्ये अवघ्या काही वर्षापूर्वीपासून ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे गान कोकिळा म्हणून, आमचे परममित्र आणि आदरणीय सुद्धा माझ्यापेक्षा मोठे आहेत मिलिंदजी बाबा, यांचं गावाकडून मी एक आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या साथीला, त्यांच्या अगदी तोडीला 7 दिवसापासून आम्हाला भासू नाही दिलं की अजून दुसरा कोणी गायक मागवावा. आमचे नरेंद्र बाबा, सुंदर असं गायन या ठिकाणी झालं. बाबांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि या दोघींना एका ठिकाणी मिळवणी करणारे मृदंगमणी महाराष्ट्रात विख्यात आहेत ते मयूर बाबा यांनी त्यांना साथ दिली. त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि शेवटच्या दिवशी मयूर बाबांचे गुरु, याला भाग्य म्हणतात बरं का. भाग्याचे प्रकार आहेत बाबा, कुणालाही नाही मिळत. हो, त्याने कृपा केली तर मला त्यांचे गुरु मिळालेत. अगदी 7 सुंदर. हो, आमच्या हेमंत बाबा, मी तुमची स्तुती नाही करत, पण आज तुम्ही एका मुलाला सांभाळण्याकरता आमच्या घरात आम्हाला असं वाटतं 5 वर्षाचा मुलगा झाला की कुठेतरी टाकावं त्याला. 2-3 वर्ष, 1.5-2 वर्षाचा मुलगा शाळेत पाठवतात. तो पोरगं सांभाळलं जात नाही आईने. एवढ्या लोकांच्या मायाने बाप झालात. खरंच माझा लहान भाऊ आहे, अभिमानाची गोष्ट आहे.
एवढ्या मुलांचे बाप होणं एवढं सोपं नाही. बाप शब्द होणं, बाप होणं अवघडच आहे. तुकोबाराय सांगतात बाप कशाला म्हणतात. बाप करी जोडी लेकुराची ओढी नापुली कुरवंडी करून या. फार एकाएकी केला मिराशीचा धनी कडे ये वागवणी भार खांदी. आई म्हणे आपल्या मुलाला कड्यावर घेते. कशासाठी घेते? आई साहेब तुम्हाला बरेच मुलं झाले, त्यापैकी तुम्ही मुलांना कडेवर सुद्धा घेतलं. कशासाठी घेतात तुम्ही? कशासाठी घेतात? सावतावाडीच्या बाया बोलतात ना, गवळणींनो बोला जरा, कडेवर का घेतो आपण बाळाला? नाही 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 नाही, चुकीचं, फेटा चुकीचं या. नाही 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 नाही, का घेतो आपण? मला जे जे दिसतं माझ्या उंचीचं बाळ करायचं ते माझ्या बाळाला दिसलं पाहिजे, आहे की नाही? वाटतं की नाही त्या आईला? मला जे जे दिसतं ते माझ्या लेकराने बघितलं पाहिजे. पण ती आई फक्त कडेपर्यंत घेते आणि बाप कुठे घेतो? मग का घेतो बरं बाप? मी जे पाहिलं नाही त्याला काटा मोडतोच म्हणून नाही आणि तो रडस म्हणून नाही, आहे की नाही? तो का घेतो? मी आजपर्यंत जे पाहिलं नाही ते माझ्या बाळाने बघितलं पाहिजे, आहे की नाही? कडे ये वागवणी. हो, आमच्या हेमंत बाबांनी तेच कार्य केलं. मी जे गावं पाहिले नाहीत तिथे माझा झेंडा फडकला पाहिजे, आहे की नाही? एवढे पोरं जर तयार केले आणि एवढ्या गावामध्ये जर त्यांनी सोडलेत तर हर एक गावामध्ये धुरा लागल्याशिवाय राहणार नाही. हे आमच्या गावाचं भूषण आहे हो. कुठले पोरं म्हटल्यानंतर हेमंत बाबाचे आहेत. हेमंत बाबा कुठला हो? माधव बाबाच्या गावाचं आहे, आहे की नाही? म्हणून माधव बाबांचं गाव कोणतं? वन्नेर. निघलं की नाही गावाचं नाव? थोडं मध्ये मला घालून घेतलं हो, नाही तर मी पण जातो ना शेवटाई, आहे की नाही? मला पण आतमध्ये टाकून घेतलं त्यांच्या याच्यामध्ये. हे आमचं भाग्य. आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की असा संस्थावाला नाही हो. शेवट बसतो पोरांना खाऊ घातल्यानंतर. जे खळबट्ट उरतं ना ते नवरा बायको दोघी खातात, नाही तर पोरांच्या संगतीने बसतात. कधीच मी त्या बहिणींनी बघितलं नाही की यांनी वेगळी भाजी काढून ठेवली आणि बाबांनी खाल्लं, तसं नाही. आणि चिडून सांगतात पोरांना, जेवण कर, तिकडे जाऊ नको, इकडं हो. हे बापाचं कर्तव्य आहे आणि ते बजावतायत. संपूर्ण गावातर्फे बाबा तुमचे मी आभार मानतो आणि थोडं पुढे चालतो. या ठिकाणी ही चिमुकडी मुलं आहेत, यांचे आभार व्यक्त करतो. गेल्या 7 दिवसापासून 7 संगत केली त्यांनी. आणि इथे मला असं विशेष सूचना देण्यासाठीच, पत्रक देण्यासाठीच उभं केलं आहे माऊली. मला त्यांनी असं सांगितलं आहे की बाबा कोणी सुटलं नाही पाहिजे. अनेक दिवसापासून आमच्या गावात काकडा होतो आणि ते काकड्याचं श्रेय, काकडा कोणी करत नाही. सकाळी सकाळी वाकडे होऊन जातात पण काकडा करत नाही. ते म्हणतात 5 वाजेला कशाला उठायचं, घेणं नाही देणं नाही, साखर झोप असते ती. पण ते दोघी जण सकाळी सकाळी उठतात, 3 वाजेला 4 वाजेला स्नान करून मंदिरात येतात, झाडलोट करतात आणि काकडा भगवंताचं करतात. त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. नुसते तेच करत नाही, माझी आई सुद्धा येते अजून त्यांच्या संगतीने. हो, पाऊस असो की थंडी असो पण ते दोघी येतात. कारण आमची मामांची बडाई अशी आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, वचन न मोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथ. एवढं फाडून टाकलं देवाने. त्याला म्हणे तू कितला का फाडत नाही? मी येणार आणि अजून माझे 2 दाम राहिले ते करणार. आणि त्यावेळेस त्यांनी केलं. आता परिक्रमा म्हणतायत. ते कोण फाडून नका येऊ म्हणजे बरं झालं, कारण ते लय अवघड आहे. महाराजांना विचारा, गेले होते ते सुद्धा, लय अवघड आहे. पण त्यांनी सांगितलं म्हणे मी राहिलो काय आणि गेलो काय. अहो काय परमार्थ असतो ते सांगतात. तुम्ही परमार्थ नाही केला तर तुम्हाला काय कळलं या जगातलं. आणि त्यामुळे ते तिथून इथपर्यंत आले आणि त्यांनी सांगितलं
हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही काळ बांधून नेईल सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत रे का पिंगळा महाद्वारी बोली बोलत रे का पिंगळा माधवारी बोल बोले तो देखा, पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा. म्हणून मामांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. रात्री इथे येऊन त्यांनी पिंगळा म्हटला. काय देवावर प्रेम असेल, अहो म्हणू द्या, कोणी निंदो कोणी, हा आपल्याला काय घेण देण नाही. मी पिंगळा करणार, मी त्याचा पायी काय. वा, गेल्या 7 दिवसापासून खुर्चीवर बसणारी आणि पोटभर खाणारी मोहन बाबा, हरिभक्तपरायण मोहनजी भू, अहो हे पाय साथ देत नाही. आता ते म्हणतात मला खुर्चीवर लय, आपण मी येसू म्हणजे येसू, आहे की नाही. येतात आणि या ठिकाणी नुसते बसत नाही बाबांनो. 7 दिवसापासून गेल्या उभे आहेत ते. त्यांना सुद्धा आज काला द्यायचा आहे आपल्याला. कारण तुका म्हणे काला एके ठाई काला, आणि तुका भाविकाला, अशा भाविकांनाच काला आहे, इतरांना काला नाही. आणि हे वृद्ध होती तरणी रे. म्हातारे माणसं सुद्धा तरुण होतात बरं का, नाचतात हो, अगदी नाचतात लहान लेकरांसारखे. इकडे सकाळी काकड्यावाल्यांचा सुद्धा आभार व्यक्त केला आपण. आणि जेव्हापासून मूर्ती बसवली तेव्हापासून अखंड हरिपाठ आमच्या गावात चालतो. हरिपाठ करणारे म्हणतील काय टमाटमा बोलतात, एक दिवस येत नाही. नाही, मागे बऱ्याच दिवस आपण चालवला. आता म्हटलं शिकले काका आमचे अण्णा, आता अण्णा चालवते, अण्णा थकले की आम्ही चालू. आमचे अण्णा विश्वनाथ अण्णा आणि आमचे गोपीनाथ अण्णा, त्यांना साथ करतात हरिभक्त परायण नामदेव फुला. अहो या 3 जणांनी भगवंताला सांगितलं अरे बाबा रोज तुझ्याकडे येऊ आम्ही. आणि एक आहे बरं का, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. भगवंत त्यांच्या जवळ आहे. अण्णा त्यांची म्हणजे आमचीच बरं का. कारण माझ्या वडिलांची मिराशी का देवा, आमचे वडीलधारी आहेत ते. आमची सुद्धा कशी शेती आहे, बागायती शेती आमची, हे की नाही. आमचे तात्या गेल्या अनेक दिवसापासून व्यासपीठाचं नेतृत्व करतात. हरिभक्तपरायण हरिकाका, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण आणि या भूमीला आशीर्वाद देऊन जरी ते गेले तरी मागे संत सोडून गेलेत म्हणे. आमचे भाऊ, आमचे बाबा महाराष्ट्रभर विख्यात आहेत. कुणालाही विचारा साधूला, ते सांगतात का हो तुमच्या गावाला एक साधू राहतो त्र्यंबक बाबा. आम्ही आनंदाने छाती मोठी करून सांगतो आम्ही नात्र त्यांचे, त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे. कारण या ठिकाणी जर सांगायला गेलो पांडुभाऊ, एक एकाहुनी बळी रे, कोणाचं वर्णन करावं. पांडुभाऊ एवढ्या तुम्ही लांबून आलात फक्त आमच्या प्रेमासाठी. आमुची या प्रेमाचाडा आमच्या प्रेमासाठी, पार वडाळी भुईहून काय प्रेम असेल.
काय नाव घ्यावं, कोणाचं घ्यावं, पण आजच्या दिवशी नाही. भक्ती प्रेमावी ना, ज्ञान नको देवा. नाही 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 नाही, आपल्याला ते प्रमाण नाही द्यायचं. चुकलं माझं. आजच्या चरित्र ते उच्चारावे केलं देवे गोडी, केलं देवे गोडी, केलं देवे गोडी. चरित्राचे उच्चारावे केले गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. मला हे सांगायचं होतं, मी बांधलेलो आहे. कोणत्या गोष्टीने बांधलोय हे सांगायचं होतं. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टीनं कराव्या आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून आंतरी मूर्ती ठसे श्री हरीची आयशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या. हो, मी आज बांधलेलो आहे. कशाने? चरित्र ते उच्चारावे. थोडं एक पाऊल फक्त आमचे नरेंद्र बाबा पुढे होते, फक्त एक पाऊल. ते काही खूप लांब होते असं नाही, नाही तर लांब लांब प्रमाण देणारे महात्मे आहेत. लांब लांब असं ओढून घेऊन जातात कीर्तन करायला. त्यांना फक्त एक सापडायला पाहिजे, आपुला तो एक देव करून घ्यावा. त्यांना फक्त त्या पूर्ण वाक्यात एक शब्द सापडायला पाहिजे, ते उपाडी देतच द्या. असे पण आहेत, पण ते एवढे काही लांब नाही, अगदी जवळच होते माझ्या. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आज भगवान परमात्म्याने केलेले चरित्रांचा आपल्याला गुणानुवाद करायचा आहे, म्हणून आपण बांधलेलो आहोत. थोडक्या वेळात आपण ह्या अभंगाचं चिंतन पाहू. तत्पूर्वी हा सगळा जो मेळावा आहे ना, यांना संघटित करण्याचं काम आमचे हरिभक्त परायण खुशालजी बाबा आहेत बरं का. नाही तर मग असं होऊन जाईल, ते दिव्याखाली अंधार राहून जाईल. ज्यांनी संपूर्ण ठिकाणी प्रकाशमान केलं ते राहून जातील. आणि हेच नाही बाबा, अगदी खारीचा वाटा पोरांनी केला होस. पहिल्या दिवसापासून आमचे सतीश बाबा असतील, पिंटू असेल, या सर्व मंडळीने अगदी बारकाईने सप्ताह कसा पूर्ण होईल याचा विचार केला. सगळ्यांच्या चरणी एकदा मस्तक हे, हो, या वारेकरी संतांच्या. आणि हे प्रक्षेपण तुमच्या घराघरात पोचलं पाहिजे. हे कार्य आमचे बंधू, लहान बंधू नामदेव महाराज यांनी आपल्यापर्यंत पोचवलं. कैवल्य साम्राज्य नावाचा जो त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसांना मोठं करा. आपल्यापर्यंत ते पोचवतात, वेळेवर थांबतात. बरं, गेल्या 7 दिवसापासून काही नरेंद्र बाबाला तारखा नसतील का, एकही दिवस घरी नसतील, पण ते 7 दिवसापासून गेले नाहीत, आमच्यासाठी थांबले. आमुचिया चाडा प्रेमासाठी, आहे की नाही. सर्वांचे एकदा आभार व्यक्त करतो आणि पांडुरंगाचं थोडं महात्म्य बघू या अभंगातून काय सांगतात ते. पाहता गोवळी आणि खाई त्यांची उष्टावळी. पाहिलं तर गवळी लोक सांगितलेत, पण या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जो अभंग मांडतात, हा अभंग मांडण्याचा अधिकार जगद्गुरु तुकोबाराय यांना आहे का? कारण काही लोक ऐकून सांगतात, काही लोक दृश्य स्वरूपाने, आजी म्या देखिला विठ्ठलच, मी पाहिला, हा घ्या माझा भक्तिभाव अनुभव, सांगतात, ते दाखवतात. मग तुकोबारायांनी पाहिलं का हो? त्यावेळेस एवढं जवळून सांगतात, पाहिलं तर गवळी पोरं. मग त्या तुकोबारायांनी पाहिलं का असा प्रश्न पडतो. दुसरा प्रश्न पडतो की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या लोकांचं भगवंताने उष्ट खाल्लं, मग भगवंताला चांगलं खायला मिळत नसेल का हो? कोणाचंही उष्ट खातो. ऐश्वर्य संपन्न नाही का माझा परमात्मा? तो उष्ट खातो. आणि बरं, गवळी पोरांचं मग नेमकं भगवंताचं असं काय कारण असावं? पाहिलं तर गवळी. आपण थोडं थोडं बघू चिंतन. आज खूप काही आपल्याला सांगायचं. भगवान परमात्म्याचं ज्या ज्या वेळेला येणं होतं त्या वेळेला संत छातीला हात लावून सांगतात, येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देव नाम.
गात देव नाम येतो जातो आम्ही देवाच्या सांगात तुका म्हणे गात देवनाम तुका म्हणे गात देवनाम जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका झाले अवतार अहो जे जे अवतार झाले त्या अवतारामध्ये तुकोबाराय त्यांच्या बरोबर होते. मिलिंद बाबांनी त्यांना समर्पक त्या पहिल्या प्रमाणाला समर्पक असं प्रमाण दिलं. तुकोबाराय म्हणतात हो आम्ही नाही आधीमधीची, आम्ही देवा आधीची. आम्ही काय आजकाल थोडी आलोत. निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारत फिरतसो. ज्या वेळेला भगवान परमात्मा निद्रा करीत होते त्यावेळेस सुद्धा आम्ही होतो. आणि ज्या वेळेला ते अयोध्येमध्ये आले त्रेतायुगामध्ये त्यावेळेस सुद्धा आम्ही संगतीने होतो वानर म्हणून. आणि ज्या वेळेला द्वापार युगामध्ये आले त्यावेळेस सुद्धा आम्ही गाय वाळल्यात गोपाळ म्हणून. हर एक कीर्तनकारांनी सांगितलं आपल्याला अवतार सावतवाचा. पहिले काय होते म्हणे ते जनक होते, नंतर कोण झाले पेंद्या. मग तुकोबाराय पण होते का हो अंगत त्रेतायुगामध्ये अंगत कोण होते जगद्गुरु तुकोबाराय होते. आणि कृष्ण अवतारामध्ये आता बरेच होते गवळी बरोबर उपाडून देतील ते. कोणी सुद्धा सांगत कोणी पेंद्या सांगत कोणी वरदया वाकड्या उद्धव राईट. उद्धव जे होते ते जगद्गुरु तुकोबाराय ते म्हणतात आम्ही जवळून पाहिलं हो त्याला, त्याने उष्ट खाल्लं म्हणे. मग त्यांनी सांगितलं आजी मी देखील सहज पाहिलं मी त्याला. अरे तो परमात्मा किती कृपाळू आहे पहा तुम्ही. भगवंताचे अनेक गोपाळ सवंगडी भगवंतावर खूप प्रेम करायचे. त्याच्यामधला एक मधुसूदन नावाचा गवळी काय त्याचं प्रेम असेल भक्तावर देवावर आणि देवाचं काय प्रेम असेल त्याच्यावर. देव त्याच्या संगतीने राहायचे, त्याला खायला द्यायचे, प्यायला द्यायचे, फिरवायला न्यायचे. एक दिवस पण गवळी लोकांची परिस्थिती गरिबीची हालाकीची. आईने आजूबाजूला गेली दुसऱ्याच्या घरून जरा ताक मागून आणलं. आणि ताक जर घरी आणलं तर स्त्रिया पहिले काय करतात, पुरुष पहिले काय करतात. आता स्त्रिया सांगत नाही मग आपण सांगणं पडेल, आपण काहीतरी करतो उसूत ना आहे की नाही. ताक आणल्यानंतर मी तुम्हाला विचारतोय पहिले स्त्रिया काय करतात ते माझ्याकडे बघतात, तुम्ही काय करता ते आम्हाला सांगा. काय नाही आम्ही कढी करतो आहे की नाही. कढी बनवतात आवडीचा विषय हे म्हणतो बाबाजी अशीच गोष्ट आहे. मग ते एकदम असं माझ्याकडे बघा पटकन सांगायचं ना कढी बनवतो आम्ही आहे की नाही. त्या काय लांब आम्ही काही लांब कीर्तनाला गेलो का बाजूला जे सांगायचं बोलायचं तुम्ही आम्ही खेळीमेळी कढी बनवतात. बरोबर आहे की नाही वहिनी. कढी बनवता कढी खाल्ली का ती वहिनी दुसरीकडे पाय राहिली. वहिनी तुम्हालाच बोलतोय मी, तुम्ही नवीन आल्यात आमच्या गावात आज. वहिनी कोण आहे मग सगळ्या वहिनी आहेत पण का असं आहे का तुम्हीच येत ना. मग तुम्हाला विचारतो कढी बनवली आहे कधी, कशी लागते, तिखट खारट आंबट लागते ना. बनवली कढी काही कापून टाक बरं भाऊ नाही तर लोक मध्ये बा महाराज ते ऐराणी बोलस आहे की थोडं थोडं बोलतो मध्ये मी कट करून टाकायचं. कढी बनवली मधुमंगलच्या आईने, इतकी सुंदर बनवली. मग तिचा वास यायचा, सुगंध यायचा. मधुमंगलला आवाज दिला, ए चल
जेवायला बैस. मधुमंगल आला, मांडीवाळून बसला. बाकीचे लेकरही आलेत. सर्वांना कढी वाढली आणि अशी वाटी उचलली मधुमंगलने, तोंडाला लावली. पण लक्षात आलं, अरे या देहाला जे मिळेल ते माझ्या भगवंताला सुद्धा मिळलं पाहिजे, त्याला सुद्धा तो ग्रास गेला पाहिजे. यथा देहे तथा देवे, देवाला गेला पाहिजे तो ग्रास. काय करावं? आईला सांगितलं, आई मी कढी जरा बाहेर पिऊ ओट्यावर. आईला माहीत होतं हे कार्ट त्याच्या नादाला लागलंय, हे कढी नेईन आणि त्याला देईन. ती म्हणे बाकीचं बोलायचं नाही, इथं संपवायची. तो म्हणे आई अगं बाहेर गाराव आहे, गरम कढी आहे. ती म्हणे डगल, नाही तर उठ. नाईलाज झाला, पोटात भूक होती. पण मधुमंगलने ती वाटी उचलली, तोंडाला लावली आणि एवढा मोठा घोट घेतला की अख्ख्या वाटीचा एकच घोट केला. तोंड फुगलं. आईने असं जशी पाठमोरी झाली, जसा उठला तसा भगवंताकडे सुटला. कृष्णाचा दरवाजा ठोकला, नंदबाबाजीचा दरवाजा ठोकला. तिकडून यशोदामाई येत होती. कृष्णाने पाहिलं काहीतरी घोळ होईल म्हणून आपणच गेलं पाहिजे. आईला सांगितलं, आई थांब, मी बघतो काय मागतो तो. कृष्ण जवळ आलेत. त्याला सांगितलं, काय रे तो आज बजरंगबली कस काय? तो म्हणा तोंडात बोलता येत नव्हतं ना. मग तो म्हणे आता हा पण कसा आहे, चतुर राहतो शिरोमणी. अंदाज लावायचा, भगवंताला लगेच आकेला असेल का, जरा त्याला सांगायचं. तो ना सांगता बी येत नव्हतं. आणि सांगायचं तर होतं की माझ्या तोंडातला घास तू घे रे बाबा. कृष्णाने थोडा वेळ केला. तो म्हणे तुझे सगळे कपडे भरून टाकेल, तू आ कर. शेवटी कृष्णाला त्याने धरलं, खाली पाडलं. हेमन बाबा छातीवर बसला मधुमंगल. मग तो म्हणे आता काही मजा नाही, हा गुळणी मारदी म्हणावं. त्याने आ केलं, तोंडात तोंड टाकलं आणि ती गुळणी भगवंताच्या मुखात दिली. काय प्रेम असेल हो. बरं नुसत्या गुळणीमध्ये काही लाळ असेल की नाही? किती गाणं असेल. कधी त्याने दात घातले असतील, काही कोलगेट होतं का क्लोजअप होतं. गवळियाचे ताक पिये कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. गवळियाची ताक पिये कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. गवळी यांची ताक पिरे आणि कोण पोरे ती चांगली. कधी दात घासत असतील का नाही, आंघोळ करत असतील की नाही, त्यांचा घुरटवास यायचा शरीराचा. कारण ते दही दूध तूप लोणी खाणारे, गाईंचं शेणावरणारे, गाईंना चारापारी करणारे. त्यावेळेस काही पाणी जरी मुबलक होतं पण झेपायला जायची तेवढीच आंघोळ व्हायची कुठेतरी सरोवरावर. त्या पोरांचा वासही यायचा. भगवंत म्हणतो की अरे मला तो वास नाही, सुगंध येतो, याला प्रेम म्हणतात. काय भक्तीचं प्रेम असेल. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोहळी का ओहळी. त्यांचे उच्चिष्ट मी कवळ गिळी, प्रेमे सम्मेळी डुलत. काय भक्ती केली असेल त्या पोरांनी, काय प्रेम असेल हो त्यांचं. वाह, ऐका महिमा आणि बोरे खाय बिल्लनीची. तो परमात्मा उष्ट खातो उष्ट. अनेक प्रमाण देता येतील. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला. मनमोहन मनमोहन मुरली वाला. मनमोहन मनमोहन. काय देवा घरी न मिळेची अन्न,
द्रोपदीचे काय देवा घरी न मिळे चान मागे भाजी पान द्रौपदीचे मागे भाजी पान द्रौपदीचे मागे भाजी पान द्रौपदीचे काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीचे काय हो काय अन्न मागायचे पान मागायचे म्हणून त्या भगवंताचं एवढं प्रेम होतं त्यांच्या भक्तांवर ते म्हणतात देवा अरे आम्ही तुझ्यासाठी आणि तू आमच्यासाठी तुकोबाराय सांगतात पण देव त्यांचं उष्ट खातो एवढं निश्चित अभंगाचं प्रमाण सांगतं पाहता गोवडी ओ पाहता गोवडी पाहता गोवडी पाहता गोवारी पाहता गोवडी पाहता गोवडी पाहता गोवडी हो पाहता गोवडी पाहता गोवडी पाहता गोवडी पाहता गोवडी पाहता गोवारी पाहता गोवडी पाहता गोवारी पाहता गोवडी आहा काय त्यांची पुष्टावळ काय त्यांची पुष्टावडी काय त्यांची पुष्टावळे करती नामाचे चिंतन नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन नामाचे चिंतन खाई त्यांची पुष्टावली खाई त्यांची पुष्टावली सावता महाराज की नामाचे चिंतन नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन नामाचे चिंतन वा पाहती गोवळी आणि खाई त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान द्रौपदीकडे पान मागितलं भगवंताने कशाचं कोणत्या भाजीचं मेथीचं शेवगा शेंगा नाही मेथीचं आहे की नाही मेथीचं पान मागितलं का बरं त्याच्या घरी नव्हतं काही हे बडो घरानो नंद बाबाजी आणि नित्य नवा माखन खाय एक गाय नव्हती देवाच्या घरी 10 गाय नव्हत्या देवाच्या घरी 9 लक्ष गाई गडी वाट पाती यमुना थडी मदन गोपाळा मदन गोपाळा मदन गोपाळा तू खाय बालोनी साखर माझी या बाळा काय द्यायची माझी या बाळा तू खाय बा साखर लोणी माझी या बाळा किती 9 लाख गाई गडी तेवढे गडी वाळायला होते आई रोज सांगते तू काय खाय लोणी तू खाय बा साखर लोणी मग बाजीचं पान का बरं मागितलं हो याच्या तोंडातली कडी का बरं घेतली हो देव म्हणतो ते टेस्टी होती बरं का लाळ मिश्रित काय प्रेम असेल देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्यपण करी पार्थाचे करीत असू
काय प्रेम करा असेल हो देवाचं भक्तावर खूप. आणि ते भक्तही सांगतात मागे बहुत जन्मे हेच करीत आम्ही हेच करीत आलो आम्ही. मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही हेच करीत आलो आम्ही. मागे फार जन्मामध्ये हेच केलं म्हणे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मी आम्ही बहु पुण्य केले. पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठल टाळी वाजवा. कृपा केली. तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. टाळी वाजवा टाळी वाजवा. मिलिंद बाबा मी बी म्हणलं असतं एवढं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काय त्यांचे आईवडील असतील काय धन्यता द्यावी लागेल त्यांना. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव नानाचार विचार सुकुलीनाचे का आचार गौरव सुकिलीनाचे. काय असेल ती भूमीचं मार्दव काय ते संत असतील काय त्यांचे आईवडील असतील. भगवंत त्यांचा सखा प्राणप्रिय की त्यांच्या मुखातलं अन्न खातो. अहो का खात असेल अभंगाचा द्वितीय चरण. करती नामाचे चिंतन 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 करती नामाचे चिंतन. सारे रे 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 रे. करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन. सारी जा बाबा. गडी कान्होबाचे ध्यान 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 गडी कान्होबाचे
वा वा वा. करती नामाचे चिंतन आणि घडी कानोबाचे ध्यान. सतत चिंतन करायचे. ते जरी गवळी असले तरी चिंतन भगवंताचं असल्या कारणाने भगवंत त्यांच्यावर प्रेम करायचा. देवाला या जगतामध्ये काहीच आवडत नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन शेषाचे शयन नावडे वैकुंठ शेषाचे शयन शेषाचे शयन वैकुंठ सदन वैष्णव सदन आवडले वैष्णव सदन वैष्णव सदन आवडले या सुखा कारणे तू देव वेडावला या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला देव भक्ताजवळच राहतो. नावडे वैकुंठ शेषाचा सागर आणि धरोनी अंतर पददास. देव त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. सतत भक्ताजवळ राहतो. एवढं प्रेम. मग देवाचं भक्तावर प्रेम का भक्ताचं देवावर प्रेम हो? काय प्रेम असेल हो दोघींचं एकमेकावर. ते म्हणतात मी तू फन जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरुवारी. इतकं प्रेम. देवाला काही खायला मिळत नव्हतं का? मिळत होतं हो, पण भक्ताच्या प्रेमा खातीर त्याला ते लाथडत होते. आता दुर्योधनाने देवाला सांगितलं, देवा माझ्या घरी चंदनाचं पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मिष्टान्न आहेत. मी जरी त्यांना जमीन देत नसेल, मी जरी पांडवांना जमीन देत नसेल, राज्य देत नसेल, पण तो आमचा भाऊबंदकीचा वाद आहे. तुम्ही आमच्या घरी जेवा. भगवंत सांगतो यष्टान द्वेष्टी समान द्वेष्टी यष्टान अनु समान अनु. वा वा. अहो माझे प्राण आहेत पांडव. कोणाला सांगितलं? दुर्योधनाला. तू त्यांचा द्वेष करतो, तुझ्या घरचं खाणार नाही मी. मी जाईन जिथे मिळेल तिथे खाईन, माझ्या भक्ताच्या घरी खाईन. कुठे गेले देव? दुर्योधन का मेवा त्याग. अरे अरे हे काय उलटा कार्यक्रम आहे भाऊ. घर ती खाते, साली देवाला देते. ते सांगितलं शुद्ध देते. अगं तो मालक आहे मालक, त्याला काय दिशील तू? तो संपूर्ण जगाला देणार आहे असं उलटं सुलटं नको घालू त्याला. तो सगळ्या जगाला देतो, त्याने ठरवलं तेच होतं. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली आता मग कोठे. अग देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवे एक नारायण. अगं तो सगळं करू शकतो. गतीर भरता प्रभू साक्षी शरणम सरहत प्रभवा प्रलया स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविला वेदू, म्या चालविला, म्या हलविला, जो जगाशी चाळीत. असा असणारा ब्रह्मांडाचा मालक साली खातो साली. कशामुळे? पदरी घाली पिळा प्रेम प्रीतीचे न मोडे काही केले. प्रेमाने देव वश होतो आणि वश झालेला परमात्मा त्याला काही सांगितलं तरी तो करतो. गोपाळ सांगायचे आमचा डाव दे तरी द्यावा लागत होतं. अभंगाचं तृतीय चरण.
द्यावी डाई डाई आली द्यावी डाई आली द्यावी डाई आली द्यावी डाई होय आली द्यावी डाई डाई आली द्यावी डाई आली द्यावी डाई आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई करती नामाचे चिंतन चिंतन करती नामाचे चिंतन धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन चिंतन नामाचे चिंतन नामाचे चिंतन आली द्यावी डाई आणि दहावे वळत्या मागे गाई. तो परमात्मा त्यांचा डाव द्यायचा. त्यांच्या गाई म्हशी, काय म्हशी नसत्यात, गाईज होत्या तेव्हा नव्हत्या हे संकरित हायब्रिड बियाण नव्हतं, गाईच होत्या, गीर गाई होत्या. आणि त्या गाई परमात्मा वाळायचं, मोठ्या प्रेमाने वाळायचं. पण मग गंमत अशी झाली, एकटा परमात्मा जिंकला की ते सर्व मिळून त्याचा डाव, सर्व मिळून ते हे करायचे, डाव द्यायचे. पण जर देवाला प्रत्येक गवळी सांगायचा तुला डाव द्यावा लागेल, प्रत्येक सांगायचा तुला डाव द्यावा लागेल. तो म्हण मी एकटा आणि तुम्ही एवढे, तुमच्या सर्वांचे डाव मीच देऊ. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी 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 किती करशील रे कुर्र घोडी किती करशील रे कुर्र घोडी कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी जाऊ नको रडी जाऊ नको किती करशील रे कुर्र घोडी कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. अय देवा रडी नको जाऊ रे, डाव दे आमचा. तो म्हणे तुम्ही एवढ्या मुलांची मी एकट्याने डाव द्यायचे आणि तुम्ही एक एक देतात डाव. ते म्हणे असंच राहील देवा. असे प्रेम करणारे भक्त असल्या कारणाने देव म्हणतो अरे असे जर एक ठिकाणी जमले ना, देव भक्त आणि नाम त्या ठिकाणी काला होतो आणि तो प्रत्येक भाविकाला मिळतो. हे ये ठाई काला ये ठाई काला बाबा एवढं तू का म्हणे भाविकाला तू का म्हणे भाविकाला करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन एक म्हणे भाविकाला तुका म्हणे बोला भाविकाला करती नामाचे चिंतन चिंतन करती नामाचे चिंतन घडी
गडी कानोबाचे ध्यान करती गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान करती कानोबाचे ध्यान गडी गडी कानोबाचे ध्यान कर कानोबाचे ध्यान करी कानोबाचे ध्यान हे करी कानोबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान गडी कानोबाचे गडी कानोबाचे गडी गडी कानोबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान करती रामाचे चिंतन करती रामाचे चिंतन पाहता गोवळी खाय त्यांचे वष्टावळी करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका मने भाविकाला करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान विठोबा रमाई जय जय रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय ठोपार कुमाई सगळ्यांनी हात वर करा टाळी वाजवा हार टाकाले हार टाकाले झाला पुरला हे पंडित वाचक पंडित वाचक दारिदा पुरता हे पंडित वाचक पंडित वाचक दारिदा पुरला पंडित वाचक पंडित वाचक धरी झाला पुरता हे कृष्ण कथा ऐके वाचे हरीची वाचे हरे कृष्ण कथा ऐके वाचे तरी कृष्ण कथा नित्य वाचे हे पंडित वाचक पंडित वाचक
जाऊ द्या ते डब्याला सापडी जाते डबल. काकोळीत काही नाही सापडते दयासने. हे म्हणतो बाबा तुम्ही म्हणा मी डबल सापडावाच म्हणा नाही सापडू दिले तारीख आहे की नाही. जाऊ दे. पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके आणि वाचे सुद्धा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कृष्ण कथा का वाचावी का ऐकावी. कारण देवस्य चरित्रम वैकुंठ गमनम मनुष्य चरित्रेन त्रियंगमनम आणि सताम चरित्रेन सदाचरणम. देवाच्या चरित्राने मनुष्य सीधा कुठे जातो. तद्धाम परमम. हा डायरेक्ट त्याच्यापर्यंत वापस येण्याचं काम डायरेक्ट त्याच्याजवळ. म्हणून कृष्ण कथा ऐकणं फार गरजेचं आहे. आज आपण थोडक्यात कृष्ण कथा पाहू. भगवंत जन्माला येतो का आणावा लागतो. हो देवाला आणावं लागतं. संत आणावे लागतात की येतात. आणि तुम्हा आम्हाला कोणी आणतं का आपले आपले येतो. अहो आपले आपले येतो म्हणजे यावंच लागतं. आम्हाला पर्याय योजना नाही. संत येतात. येतो जातो आम्ही देवाच्या संगतीने येतो. आणि तुका म्हणे गात देवाचं नामस्मरण करत करत जातो आम्ही. म्हणून आम्हाला बंधन नाही कारण आम्ही नित्यमुक्त आहोत. देव येतो आणावा लागतो. ज्या ज्या वेळेला दुष्ट लोक माततात पृथ्वीला भार होतो त्या वेळेला भगवंताला विनवणी करून आणावी लागते. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा त्याला सांगावं लागतं देवा अरे भक्तांना राख रे बाबा. अधर्म वाढलेला आहे. या दुष्टांचं संगोपन झालं पाहिजे. भक्तांचा सांभाळ झालं पाहिजे. देवाला आणावं लागतं. पृथ्वी माता याचना करते देवाकडे बाबा या दुष्टांचा भार मला सहन होत नाही. हो वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रीबाय तोही सांगत असे. ती सांगते रडून सांगते देवा अवतार घे. आणि भगवंत अवताराला येतो. आला कुठे आला. बंदीशाळेत जन्माला आला. पण 8 वर्षा एवढा 8 वर्षाची मूर्ती जन्माला आली. आई म्हणते अरे मी याच्याकरता तपश्चर्या नाही केले रे बाळा. तू लहान हो मला मातृत्व मिळलं पाहिजे. देवानं सांगितलं आई मी लहान होतो पण लहान झालो तर बोलू कसा. पहिले बोलून सांगून देतो तुला काय करायचंय काय नाही. मग मी लहान होतो. बरं म्हणे चालेल. देवानं सांगितलं हे बघ इथे एवढं दिसतं ना तू बंदी शाळेत आहे ना तुरुंगात आहे ना. मग एक काम कर माझ्या पप्पांना सांग टोपलीमध्ये मला टाक आणि कुठे ने नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. हे मज नेई गोकुळाला. उपजली तेथे आणि मज तेथे देवी मज आली येते. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला. हे मदने गोकुळाला.
नंदाच्या घराला ठेवायला लाव पप्पांना. ते म्हणे अरे बरोबर आहे, पण जर तुला उचललं तर याच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही, कारण उचलेला कमळापती. ते म्हणे आई तू घाबरू नको, फक्त मला उचल, तुझ्या पायाचे बंधन हे माझे तुमचे सगळ्यांचे गळून जातील, कारण देव जवळ आला की अज्ञान नाहीसं होतं. ज्ञान आलं की तो बंधनात राहत नाही, मुक्त होतो. आई मला स्पर्श कर. आता तुमच्या घरामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला शोधायची, लाईट नाही आहे, काय करशाल तुम्ही? अंधारामध्ये ती गोष्ट आपल्याला सापडत नाही. पण गपकन लाईट आली बाबा, घरामध्ये प्रकाश फैलतो आणि आपल्याला लागेल ती गोष्ट शोधता येते. तसं अंधार नाहीसं होतं केव्हा? प्रकाश आल्यानंतर. तसं भगवंताला स्पर्श केला की माया तीत होतो आणि माया वेगळी होते. तो म्हणे घाबरू नको आई, तू एक काम कर, फक्त बाबांना सांग, त्यांनी मला स्पर्श केला की माझी हे बंधन खुलून जातील. खुल गए ताले वो सारे, ओए क्या बात हो गई. आपल्याकडे वेळ नाही, फक्त प्रमाण. खुल गए ताले वो सारे, ओए क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात हो गई. देव जन्माला आला, तिथून उचललं आणि गोकुळाला. आपल्याला चरित्र गोकुळातलं पाहिजे, मथुरेतलं पाहिजे नाही, द्वारकेतलं पाहिजे नाही, गोकुळाचं चरित्र पाहिजे. भगवंत रांगायला लागले आणि रांगता रांगता खोड्या करायला लागले. बाकीच्या गोष्टी देऊ सोडून आपण, आपल्याकडे तेवढी वेळ नाही. खोड्या एवढे करायला लागले की सर्व त्रस्त झाल्या. गवळणी यशोदामाईकडे आल्या. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे. अगं याला काहीतरी सांग. यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना. हे यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना. कोटवर सोसू धिंगाणा, कोटवर सोसू धिंगाणा, कोटवर सोसू धिंगाणा. बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना. बाळ तुझा काना. यशोदे बाळ तुझा ताना. अगं काय करू ग, कोठवर सोसू धिंगाणा. यशोदे अगं तो असं काय ग, याला सांग काहीतरी. यशोदामाई म्हणते का रे आपल्या ऐक घरा यशोदे बाई ग, तुझ्या हरीला सांग काही बाई ग, तुझ्या हरीला सांग काही बाई ग, तुझ्या हरीला सांग काही बाई ग, तुझ्या हरीला सांग काही. यशोदेला सांगितलं, यशोदे या तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, हात चोऱ्या करायला लागला. तो म्हणे मी अजून सुरूच केलं नाही, अजून तर चोऱ्या करायच्या आहेत. गोपाळांना बोलवलं, का रे इकडे या, पेंद्या सुदामा इकडे. अगरबत्ती छाप बारीक पटक झालेत. घरी जायचं, दही दूध तूप लोणी खायचं, जरा ताकद येईल अंगामध्ये. असं काय रे शरीरात तुमचं? ते म्हणे पाय तुझ्यासारखं मोठं घरण आमचं नाही. दही दूध तूप लोणी जे बी येतं ते आम्हाला मथुरेला न्यावं लागतं, तिथे ते कंस राजाकडे द्यावं लागतं. आणि आमच्यासाठी काय राहतं, नुसतं बादली खंगाळ खंगाळ आणि पैसा संगाळ संगाळ. आहे की नाही? त्या डेअरीवाल्याकडे जाऊ दिलं का मग त्याच्या त्या दुधामध्ये पाणी नाही टाकावं लागत, असंच द्यावं लागतं. आणि मग म्हणावं लागतं, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग. कोणाला सांगावं लागतं? डेअरीवाल्याला. तो म्हणतो थांब रे तू बोल नको, डेअरी सांगेल तुझ्या दुधात किती पाणी आहे, तू काय सांगतो.
बरोबर. तिच्या पोटात तिने पाणी कितलं पिलंय ते सुद्धा दाखवेल. तुझ्या दुधात पाणीचं जाऊ दे. ते दूध म्हणे पाय सर्व दूध आमचं कुठं जातं मथुरेला आणि उरतात काय फक्त बादल्या. ते आम्ही असं खांगाळून घेतो मग चहा बनवतो. सांग कान्हा आमची तब्येत सुधरेल का रे? चिंता नका करू. उद्यापासून तुम्हाला दही दूध तुपलो नाही. मी सांगतो तसं करा. म्हणे सांग कान्हा काय करू? काहीच करू नका. घरी जा गाळणी घ्या आणि बारीक माती गाळा. ते म्हणे अजून रे जा जंगलात जा सराटे गोळा करा बोखरं गोळा करा. ते म्हणे अजून रे मस्त चांगल्या सरळ काठ्या तोडा. म्हणे अजून रे मस्त मोठे मोठे खडे घ्या. म्हणे काय करायचं आहे आपल्याला? म्हणे चोरी. देव म्हणे चोरी. ते म्हणे देवा अजून काय ऐकलं नव्हतं भाऊ. चोरी करा आणि चोरी करण्यासाठी वाळू गाळा माती गाळा आणि खडे गोळा करा. अरे काय करतो ती मातीन खडेन? अरे असंच सांग घरी जा चाकूला धार लावा तलवारी काढा बंदुका घ्या आहे की नाही बॉम्ब तयार आहेत ती आणा. असं काहीतरी सांग. तू सांगतो खडे घ्या माती घ्या काठी घ्या. देवा हे काय रे? गोपाळ म्हणते चक्रपाणी चोरी कर्मे ऐकली श्रवणी परी खडे सराटे घेऊन कोणी नरी गाले. अरे आम्ही तो काय ऐकलो नाही बाबा. असं कसं काय? तो म्हणतो तुम्ही घाबरू नका रे बोल नका जास्त वन वन करू नका चोरीच करू आपण. पण मग देवा सांगणार हे कशाला? साचल ऐकतील गवळणी त्या येतील त्या पाहतील आपल्याकडे मग आपल्याला धरण्याचा प्रयत्न करतील. मग रे देवा मग काय करायचं? सराटे पसरा अंगणी. आपण अंगणात सराटे पसरायचे. म्हणे मग रे देवा जर कधी चप्पल घाली म्हणे मग म्हणे आपल्याकडे गाळलेली माती मृतिका घाला त्यांच्या डोळा माती घाला त्यांच्या डोळ्यात मग चष्मा लाई म्हणे मग रे. तो म्हणे होय बोल नको का ना चष्मा रे तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. काठी घे माती घे चल माझ्या बरोबर. आणि बोलायचं मात्र नाही हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोल. आजही देतो पोटभरी आजच्या आज तुम्हाला काला देतो. किती वाजेला त्यांनी सांगितलं? 12 म्हणजे 12ला काला देतो घाबरू नका देव म्हणाला. आणि तिकडे त्यांना हळूहळू काढलं आणि तिथे चोऱ्या करायला लागले भगवान. चोऱ्या करता 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 सर्व गवळणी त्रस्त झाल्या. त्यांनी सांगितलं हे यशोदे या कृष्णाला सांग नाही तर आम्ही गोकळ सोडून जाऊ. कृष्णाला सांगितलं हे बघ बाबा तू खूप त्रास द्यायला लागला आता आम्हाला इथं राहणं योग्य नाही. त्या गवळणी ना वहिनी अशा रांगोळ्या काढायच्या रांगोळ्या आणि रांगोळ्या कृष्ण काय करायचा? अष्टदळ काढिले अंगणी वरी मोती अष्टदळ काढिले अंगणी आणि वरी खोड्या करायला लागले. एवढे खोड्या करायला लागले त्रस्त झाल्या. त्यामुळे काय करू काय करू. दुसरी आली धावते आणि काही बाई काय केली माग मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घाले. त्यामुळे अरे कृष्ण काय कटकट लावली. लगेच तेवढ्या तिसरी धावत आली. तिसरी म्हणे बाई तिसरी आली धावली याने बाई तिसरी आली धावत त्याने काय केली मात्र तिसरी गवळण आली. म्हणे पतीची गाडी माझी वेगळी दोघींची गाठ बांधवली गाठामध्ये सुटेना. कृष्ण घोड्या करायला लागला. एक गवळण होती ती म्हणे फक्त तू मत घे मग मी तुला पास. हो म्हणे बेंद्या सुदामा वरद वाकड्या तिचा नंबर घ्या. ते म्हणे नंबर घ्या का बरं रे रात्रीच्याच घरी जायचं. भगवान कृष्ण परमात्मा तिच्याच घरी गेला. तरी तो तुकडोनी खाल्लं आणि जाता जाता एक कला केली. काय? तिची वेणी उचलली त्याची दाढी घेतली दोघीची गाठ मारून दिली. भगवान नाही चला रे रळा रे पोट भगवान आपलं चला निघा यांचं हे पाहून घेतली. सकाळची 4 वाजता सकाळच्या गवळणी काय करायच्या लवकर कोणतायचं सकाळी पहिले
तसं या ओळी काय केलं होतं, जैन मारून दिला होता, जैन या बरोबर मारून दिलं. जसा झटका बसला ती म्हणे हो, तो मी म्हणे होय काय झटका मत होणी माझली आणि करीशी ओढाओढी मजा लागली. का ग या वयामध्ये एवढं काम करते मला, माझं काही वय आहे का आता. ती म्हणे असं काही गावडू नका, वय यावं तसं काही नसतं, तुम्हीच काहीतरी चावटपणा केला असेल. मी नाही केला. ती म्हणे मी काय मी असा चावटपणा केला मी नाही केला. म्हणे का ग जाऊ दे आता एवढं बोलता बोलता सकाळी काय ऐका ना मी जाऊ दे ती नाही करता गेली तर काय करता ते आहे की नाही. आपल्याला थोडं तर सांगावं लागेल. हे हो हे बोलण्याचे पैसे घेईल बघा मी आता घ्यावं लागतंय मला. मग ते आता हे सकाळी सकाळी तेवढ्या लोक करू लागले. यांची गुडगुड गुडगुड झाली होती. लोक आले त्यांनी सांगितलं रामभाऊ आई उठणार आहे 4 वाजले. तो म्हणतो किती जण यायचे तुम्ही किती जण आलेले आहेत. मग मी एकटाच ये. मग म्हणे हळूच घरामध्ये काय म्हणे त्या बाईला सांगितलं त्या गवळीने जाय ग पटकन दरवाजा उघडून ये. ती म्हणे एवढ्या दिवस मी धावत होते आता संगतीने राहू आहे की नाही, मी एकटी कशी जाऊ. मग ते दोघे निघाले कारण मग निघाले. पण गंमत काय झाली, तो भाऊ होता 5 फूट आणि ती माय होती 7 फूट. 2 फूट निघेली जरा तुम्ही लांबच्या असायचे एवढे एवढे जुडीने असायचे 2 फुटाची वेणी जरा हो चांगले तुम्ही असं शिवाजी महाराज ती गाडी होती ना पण तरी जरा असं होती का तो हळूहळू कोणाची नको तिथे बरोबर गेले. दरवाजा उघडला. रामभाऊ म्हणे काळे, श्यामभाऊ म्हणे काळे या वया लोक तो म्हणे आम तशी काहीच केली कशी काय गाठ मारायला गेली कशी गाठ मारली आम्हाला सांगता येणार नाही पण मारली गेली एवढं निश्चित. म्हणे काळे काल तुझी बाई काय बोलली होती कृष्णाला. म्हणे ये बोलली होती फक्त तू माझ्या घरी ये मग मी तुला बघते. पण झालं काय म्हणे अरे भाऊ हे झालं त्याने जी गाठ मारली त्याच्याशिवाय दुसरा गाठ मारणारा नाही आणि ही सुटणार नाही. तोपर्यंत त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. ब्लेड कापी पाय चाकूने कापून पाहायचा, पावसाने कापून पाहायच्या, जाळून पाहायच्या, जाळीता जळेना तुडीता तुटेना. अनेक प्रयत्न केले गाठ काही सुटेना. इकडे पहा मनाकडे कारण आता आहे ना लाईट नाहीये. जेवढ्या नायकू आहे त्यांनी बाकीचे जे उरते त्यांनी खाऊन जा. इकडे पहा बघता गंमत अशी झाली तोडता तोडता तुटायची नाही जाळून जळायची नाही. आता काय करायचं म्हणे बाई ब्राह्मण गाठ मारतो तरी किती जन्म सुटत नाही 7 जन्म. तुला कसं काय 7 जन्म सुटत नाही. हा कोणी मारलेली आहे देवाच्या बापाने ब्रह्मदेवाच्या त्याच्या नाभीतून ब्रह्मदेवाने जन्म घेतला ना. देवाच्या बापाने जर गाठ मारली तर किती जन्म वडाच्या भोवती किती फिरलं समजीनेच राहतील ते. आता वडाच्या भोवती बाहेर फिरतात किती जन्म 7. तुम्ही किती जन्म सांगतात बरं जन्म ज्यांनी हात भेटावा तर किती जन्म सांगतात त्याला वाटत 7 सांगू म्हणते लोक असतात आमचं घर ओळखतो मी तुमचं. तुम्ही घरके लाख मारतात एका घरक्यात म्हणत नाही हाव पाहिजे आहे की नाही. याला आता उभं देवा तुला घरके मारतो पण या घरक्यातून सोडव आहे की नाही. हे गाठ काढलं नको. तसं देवाने मारलेली गाठ देवाच्या बापाने मारलेली गाठ 7 जन्म नाही म्हणे अनंत जन्म जरी गेले तरी गाठ काय सुटायची नाही. म्हणून तू काय कर त्याच्याकडे जा म्हणजे आज त्याला बोलून आला. मी कसं काय जाऊ आम्ही दोघी तिथं गेले कृष्णाला सांगितलं म्हणे साडा थोडी गाठ सोडते. तो मला काय समज गाठ सोडा मी मारलीच नाही गाठ. बाकीच्या म्हणे असं नको त्यांची परिस्थिती नाही यायची इथपर्यंत नाही म्हणे त्यांना यावं लागेल कारण देवाच्या दारात कोणाला जावं लागतं भक्तांना जावं लागतं. त्यांना इथे येऊ द्या मग त्याची गाठ सोडतो. आता मग म्हणे कृष्णाने सांगितलं आता डायरेक्ट यावं लागेल. मग चला म्हणे आपण उभी तर चालायला लागले ते पण ते आता चालताना कसं चालावं लागेल पुढे बाई
गवळण पुढे मागे बरं कसे चालत असतील बरं, दोन नाव आयडिया नाही म्हणजे गाडी ठेवतो गाडी व्हायला ना बरोबर आयडिया मला तुम्ही दोन लावा नको ते नको जाऊ इतकी वाईट परिस्थिती तो भाऊ असा चालायचा आकाशी वळण घे आता वरती जायचा चालायचा चालता चालता गोप गोपी तेथे पातळी त्वरित आणि जे हसती समजतं ते कोणीया सर्व पोरं हसायचे आजूबाजूला सुटायचं असं करायचं माझा आवाज पडला आणि सगळे ते हसतात तिथपर्यंत गेले देवाला सांगायला लागले हे अरे गाठ सोडे दादा तो गाठच मारेल देवा आता आम्ही असं करणार नाही एवढी गाठ भगवंताने सोडली आणि सोडल्यानंतर देवने हात करशील देवने हाती काहीच करणार आणि कीर्तन करशील लाईट असतात त्याची देवने हात करणार नाही आता शेवटी जाऊ कीर्तन हात लाईट गेले असं कीर्तन करणार पत्नी गंमत सोडता येत नाही विठ्ठल मी सांगितलं तो थोडे त्याच्यापेक्षा आता ऐकून घ्या आपण काय बोलू भगवंताने अनेक खोड्या केल्या सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या यशोदा माईने सांगितलं भाऊ उद्या जाईल राहणार सगळे घेऊन गोधन हाताय तर नको गोधने चालावे जातो शारंगपाणी भगवंत गेले नानालीला खेळल्या हा मामा हुप तू लगोऱ्या काय असतील सगळे खेळ खेळले आणि खेळल्यानंतर शेवटी ते सर्वजणांनी सांगितलं आता काही मजा नाही गेल्या खाली भारत कोटी भूक काय खेळायचे काय कीर्तनाचे आता म्हणजे एक काम कर सगळ्यांना आम्हाला भूका लागल्या तो म्हणजे भूका लागल्यात ना बोलवले सगळ्यांना बोलवलं खंडी सोडी गेल्या हो सगळ्यांचे ते मोठा सोडवल्या भगवंताने काल केला त्यांना निघले खाले त्याच्या आधी देवाने काय सांगितलं अरे मी तरी तूप लोणी आणतो हा तुम्ही तुमचं खराब लोणचं खराब तुझ्या भाकरी त्याच्यात मिक्सर करतात तसं नाही करणार माझी आहे तशी पाय नाही तरी घरात आहे बघ पण नियम आहे नवनीचा आणा जा तुम्ही ते म्हणा का म्हणे हरी कोण नाही आता कोणी तरी नाही जसं आहे तसं तुला एकत्र करून द्यावं आहे अरे तूच केलं स्वतः सचिव आनंद मिळवून शुद्ध सत्पणी मिळले रे नवा ठाई पाठवून गेला किती मस्ती दिली तेव्हा तूच दिलेलं आहे म्हणून तू एक काम कर आता हे तुला बोल करून द्यावं आहे भगवंताने सगळ्या प्रकारला एकत्र केला आणि भगवंताने काय केलं हातामध्ये काटा घेतला एका हातामध्ये काठेमध्ये शिंग होतं ते ठेवलं आणि कोणाच्या मध्यभागी बसला कमळाच्या आकाराप्रमाणे सगळ्यांना सांगितलं काला खायचा ना मग तुम्हाला एक काम करा त्याने काय करावं लागेल नामस्मरण करावं लागेल देवाचं नामस्मरण करावं लागेल आपल्या सर्वांना काला मिळेल सर्व गोपाळ वाट व्हायला लागले मोठ्या प्रेमाने जयघोष करा ज्ञानेश्वर